नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी नयन स्वागत करतो यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण जे विधानसभेसाठी आपल्या कर्मचाऱ्यांची, आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाईन करून जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करायची आहे, ती माहिती कशी भरावी त्याबद्दल हा व्हिडिओ पाहत आहोत. कार्यालयाकडून एक पत्र आपल्याला प्राप्त झाले, ज्यामध्ये आपल्या कार्यालयाचं संकेतांक, कार्यालयासाठी असलेला पासवर्ड आणि ते कोणत्या साईटवर ऑनलाईन करायचे आहे ती साईट इथे दिलेली आहे. तर हे पत्र आपल्या शाळेला, आपल्या कार्यालयाला प्राप्त झालं असेल. आपण आज बघूयात याबद्दल कशी माहिती भरायची. ही माहिती भरत असताना आपल्याकडे त्या कर्मचाऱ्याचे एवढे सगळे मुद्दे असणं गरजेचं आहे. जसं सेवार्थ किंवा शालार्थ ID, त्यानंतर त्याचं जे आपण सुरुवातीला लावत असतो श्री, श्रीमती, त्याच्यानंतर एम्प्लॉईचं नाव, जेंडर, त्याचं वर्क डेजिग्नेशन की तो काय आपल्याकडे काम करतो, पे स्केल, बेसिक पे, ग्रेड पे, त्याचा क्लास म्हणजे तो कोणत्या श्रेणीमध्ये आपल्याकडं एम्प्लॉई आहे. जसं जर का तो शिक्षक असेल तर क्लास 3 आणि शिक्षकेतर कर्मचारी क्लास 4 असतो. त्यानंतर त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर, त्याची जन्मतारीख, रिटायरमेंट डेट, त्याचा वर्क ॲड्रेस म्हणजे आपल्या कार्यालयाचा पत्ता, रेसिडेन्शियल ॲड्रेस, त्याचा घरचा पत्ता, तालुक्याचं नाव, इपिक म्हणजे मतदार ओळखपत्राचा क्रमांक, यादीचा भाग क्रमांक, यादीमधला अनुक्रमांक, असे हे सगळे माहिती आपण त्यात भरायची आहे. त्या व्यक्तीचा बँकेचं नाव, IFSC कोड आणि बँक अकाउंट नंबरसुद्धा आपल्याला लागणार आहे. तर ही सगळी माहिती आपण जेव्हा प्रत्यक्ष काम करू त्यावेळेस ही गरजेची आहे. आता आपण सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपलं ब्राउझर ओपन करा आणि त्या पेजवर देण्यात आलेली जी वेबसाईट आहे ती इथे टाईप करूयात. mahaelection.gov.in/ तुमचा जिल्हा किंवा जे काय असेल जे तुम्हाला प्राप्त झालेलं आहे त्यावर एक क्लिक करूयात. तर हे जाणण्यासाठीचं माझं ओपन होतं आहे. त्यामध्ये यूजर ID जो आपल्याला तिकडून मिळाला आहे तो यूजर ID टाका, त्याच्यासोबत पासवर्ड टाकून हा कॅप्चा कोड फिल करा आणि लॉग इन बटनावर क्लिक करा. तर मी ID पासवर्ड टाकून हे ओपन केलेलं आहे. आता इथे मला यूजरनेमसुद्धा आपला बदलायचा आहे. जो मिळाला होता DPTI वगैरे जो काय आपला मिळाला होता तो मला यूजरनेम इथे बदलायचा आहे. त्या पेपरवर आलेला पासवर्ड इथे एंटर करायचा आहे, ओल्ड पासवर्ड म्हणून. आणि न्यू पासवर्डमध्ये आपण जो नेहमी रेग्युलरली जो पासवर्ड वापरत असू तो पासवर्ड इथे दोन्हीकडे सेट करून चेंज पासवर्ड करायचा आहे. यूजरनेममध्ये मी माझ्या शाळेचा UDAS कोड ठेवेल आणि पासवर्ड आपण जो वापरतो तो. तर हे चेंज करतो. शाळेचा UDAS कोड, जुना पासवर्ड आणि नवीन पासवर्ड हे सगळं फिल केल्यावर चेंज पासवर्ड या बटनावर क्लिक करा. यूजरनेम अँड पासवर्ड चेंज सक्सेसफुली, लॉग इन अगेन. आता या लॉग इन अगेनवर आपल्याला पुन्हा एक क्लिक करायची आहे आणि आता आपला शाळेचा UDAS कोड आणि आत्ता सेट केलेला पासवर्ड आपल्याला इथे एंटर करायचा आहे. नवीन बनवलेला ID आणि पासवर्ड एंटर केल्यानंतर आपल्यासमोर लॉग इन झाल्यावर ही स्क्रीन येते, ज्यामध्ये आपल्या शाळेचं नाव इथे पाहायला मिळतं आणि ही सगळी माहिती. आता आपल्याला आपल्या स्टाफची प्रत्यक्ष माहिती भरण्यासाठी पोलिंग स्टाफ यावर क्लिक करायचं आहे. यात दोन ऑप्शन येतात, स्टाफ एंट्री आणि स्टाफ डिटेल्स.
जेव्हा आपल्याला आपली माहिती भरायची आहे तेव्हा स्टाफ एंट्री करायची आहे. तर स्टाफ एंट्रीवर क्लिक करूयात. स्टाफ एंट्रीवर क्लिक केल्यानंतर जर काही माहिती भरलेली आहे तर आपल्याला इथे माहिती दिसती. सध्या कुठलीही माहिती भरली नसल्यामुळे ॲड न्यू रेकॉर्ड यावर एक क्लिक करायचे आहे. ॲड न्यू रेकॉर्डवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक फॉर्म ओपन होतो. इथे श्री, श्रीमती, कुमारी, मिस जे काय असेल ते आपण निवडायचं आहे. एम्प्लॉईचं नाव, त्यांचं जेंडर, जे काय आपण मागच्या काही मिनिटांपूर्वी बघितलं होतं वर्ड फाईलमध्ये आपण ही सगळी माहिती लागणार आहे. हे सगळी माहिती भरून शेवटी सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे. हे सेव्ह झाल्यानंतर अशा पद्धतीने सगळ्या स्टाफची माहिती आपल्याला भरायची आहे आणि नंतर सगळा भरून झाल्यानंतर फ्रीज डाटा एंट्री या बटनावर क्लिक करायची आहे. अशा पद्धतीने आपला डाटा एंट्री पूर्ण होईल. सगळ्यात आधी आपण पोलिंग स्टाफमधून स्टाफ एंट्री निवडणार आहोत. ॲड न्यू रेकॉर्डवरून आपण सगळ्यांची माहिती भरणार आहोत आणि नंतर फ्रीज डाटा एंट्री या बटनावर क्लिक करणार आहोत. ही क्लिक झाल्यानंतर आपला टोटल स्टाफ किती आहे, त्याच्यापैकी मेल किती आहेत, फिमेल किती आहेत, क्लास 3 किती आहेत, क्लास 4, क्लास 2, क्लास 1 ही सगळी माहिती आपल्याला आपल्या डॅशबोर्डवर पाहायला मिळते. टोटल 13मधून कोणाला सूट मिळाली आहे का, जसं कोणी BLO असतील आपल्या शाळेतले किंवा कोणी प्रेग्नंट असतील किंवा रिटायरमेंट जवळ आली असेल, अशा पद्धतीने त्या सगळ्या इथे पाहायला मिळतं. आणि शेवटी एलिजिबल कॅन्डिडेट ज्यांना इलेक्शनची संभाव्य ड्युटी लागू शकेल अशी संख्या इथे पाहायला मिळते. फ्रीज केल्यानंतर आपल्याला पोलिंग स्टाफवर क्लिक केल्यावर जेव्हा तुम्ही ॲड एंट्री परत करता, स्टाफ एंट्री जेव्हा तुम्ही करता तेव्हा ते सांगतात की हे ऑलरेडी फायनलाइज झालेलं आहे, फ्रीज झालं आहे, आता तुम्ही इथे नवीन ॲड करू शकणार नाही. आणि एक सर्टिफिकेट इथून तुम्हाला डाउनलोड करायला मिळतं. ह्या सर्टिफिकेटवर जेव्हा तुम्ही क्लिक करताल तेव्हा ते सर्टिफिकेट ओपन होतं, ज्यामध्ये श्री, श्रीमती म्हणून जागा रिकामी दिली जाते. इथे आपलं नाव लिहायचं आहे, पद लिहायचं आहे, बाकी सगळं शाळेचं नाव वगैरे प्रिंट होऊन येतं. पण इथे मंजूर पदं 0 आणि रिक्त पदं पण 0 आहेत. ते 0च्या ऐवजी आपल्याला इथे करेक्शन करावं लागेल. त्यानंतर खाली इकडे सही करून आपलं सगळं नाव वगैरे इथे घेऊन या प्रिंट केल्यानंतर आपल्याला ते पेपरवर प्रिंट झाल्यानंतर ही सगळी माहिती भरायची आहे. पेनाने भरून नंतर तिला अपलोड सर्टिफिकेटसुद्धा करायचं आहे. त्या सर्टिफिकेटला स्कॅन करा, प्रिंट काढून ते लिहा सगळी माहिती, मुख्य कार्यालय प्रमुखाचे नाव वगैरे सगळं, कार्यालय प्रमुखाचे नाव, पद, दिनांक हे सगळं लिहून ही माहिती फ्रीज झाल्यानंतर परत ती फाईल स्कॅन करा. चूज फाईलवरून ती फाईल अपलोड करायची आहे, सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. ते प्रिंट केलेलं सर्टिफिकेट आणि पुलिंग स्टाफमधून स्टाफ डिटेल्सवर जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा त्याची एक्सपोर्ट टू एक्सेल यावर क्लिक करून एक एक्सेल शीट डाउनलोड होती. ही स्टाफ शीट आपल्याला ओपन करायची आहे. यस, ही ओपन झालेली स्टाफ शीट याला Ctrl+P नी आपण प्रिंट घेऊयात. तर हे व्यवस्थित दिसत नाही आहे, आपण याची थोडी सेटिंग बदलूयात. पोर्ट्रेट ओरिएंटेशन आहे, त्याला ओरिएंटेशनला आपण लँडस्केप करूयात. तर आपली शीट थोडी मोठी दिसत आहे. कस्टम मार्जिन्सच्या ऐवजी आपण नॅरो वापरूयात. त्यानंतर नो स्केलिंगला आपण ऑल कॉलम्स 1 पेज असं जर निवडलं तर हे फार बारीक होईल. ऑल रोज ऑन 1 पेज हे जरा ठीक वाटतं आहे. अशा पद्धतीने 4 पानांमध्ये माझ्या स्टाफची सगळी माहिती इथे तयार होती आहे. याला प्रिंट करेल. ही प्रिंट सर्टिफिकेटची प्रिंट आणि आपल्या ऑगस्ट महिन्यामध्ये जी आपली मास्टर आहे ज्यावर आपण साईन करतो
त्या साईनच्या मस्टरची झेरॉक्स ऑगस्ट महिन्याच्या, एक कवरिंग लेटर, एवढं सगळं रेडी करून आपल्याला ते आपल्या तहसीलमध्ये जमा करायचं आहे.